आजचा आपला जो पुणे बार असोसिएशनचा घडलेला कार्यक्रम आहे, याला जर वर्णन करायचं असेल तर पुण्याचा उज्ज्वल इतिहास जितका उज्ज्वल आहे, हा कार्यक्रम त्याच दर्जाचा घेतलेला आहे. त्याबद्दल मी आपले अध्यक्ष झंजाड साहेबांचं कौतुक करतो. बार असोसिएशनचे अध्यक्ष, त्यांचे सर्व कार्यकारिणी, समोर बसलेले सर्व सिनियर लॉयर्स, ज्युनियर लॉयर्स आणि सगळे बंधू भगिनींनो, मला आज जे इथं बोललेलं आहे ते म्हणजे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल काही बोलण्यासाठी मला इथं आज अध्यक्षांनी बोलावणं केलेलं आहे. मित्रांनो, बदलत्या काळाप्रमाणे माणसाने स्वतःला बदललं पाहिजे आणि बदलत्या काळाची पावलं ओळखता आली पाहिजे. कारण कालाय तस्मय नमः असं म्हटलं जातं. काळापेक्षा कोणीही श्रेष्ठ नसतो. आणि तुकाराम महाराज पण फार छान सांगतात की महापुरे वृक्ष जाती तिथे लव्हाळे वाचती. ओनली थिंग दॅट इज कॉन्स्टंट इज चेंज. बदल एकमेव अशी गोष्ट आहे की जी शाश्वत आहे आणि बदलत्या काळाची आपण पावले ओळखली पाहिजे. आणि म्हणून अध्यक्षांनी हे नवनवीन विषयांसाठी हा अभ्यासक्रम किंवा हे आजचं लेक्चर सेशन आयोजित केलेलं आहे. वेळेची महती मित्रांनो अशी असते काळाची, आणि काळाचा आपण सन्मान ठेवला पाहिजे की सुबह मगरूर को शाम भी कर देता है. उगवत्या सूर्याला अहंकार असतो की मी उगवता सूर्य आहे, पण तो मावळत सुद्धा असतो. सुबह मगरूर को शाम भी कर देता है, शोहरतमंद को गुमनाम भी कर देता है, और वक्त की आंखों में आंखें डालने की हिमाकत ना करो, वक्त अच्छे अच्छों को नीलाम कर देता है. तर बदलत्या परिस्थितीमध्ये बदलते विषय आपल्याला यावेत म्हणून हा प्रोग्राम आपल्या पुणे बार असोसिएशनने आपल्यासाठी आयोजित केलेला आहे. मित्रांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स माझा अध्यात्माबद्दलचा पण अभ्यास आहे आणि अध्यात्माचा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं कशी सांगड आहे मी तुम्हाला मित्रांनो आज हे सांगतो. भारतीय दर्शनामध्ये षटदर्शन परंपरा आहे. माझं भाषण अजिबात इररेलिव्हंट नाही. मी कोणती गोष्ट रेलिव्हंट कशी आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. षटदर्शन परंपरा आहे. 6 प्रकारचे दर्शन भारतीय वेदशास्त्रामध्ये मानले जातात. योग, न्याय, मीमांसा, सांख्य, वैशेषिक आणि अद्वैत वेदांत शंकराचार्यांचं. मित्रांनो, हे 6 सोडून अजून 3 शाखा आहेत. एक म्हणजे जैन शाखा आणि एक गौतम बुद्धांची बुद्ध शाखा, आणि 9वी जी शाखा आहे ती म्हणजे चार्वाकाची शाखा. हा जो चार्वाक आहे ना मित्रांनो, हा ह्या बाकी 6+2 8 लोकांपेक्षा अत्यंत वेगळा आहे. चार्वाकाचं म्हणणं आहे की पाप, पुण्य, चांगलं कर्म, वाईट कर्म, पुनर्जन्म, मागच्या कर्माचं पुढे काहीतरी भोगायचे. चार्वाक म्हणतो असं काहीही नसतं. चार्वाक फार छान सांगतो की यावत जीवे सुखद जीवे ऋणम कृत्वा घृतम पिबे भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. याचा अर्थ असा होतो की हे एकमेव जीवन मिळालेलं आहे, सुखाने जगा, कर्ज काढा, कर्ज फेडू नका, त्या कर्जाच्या लोकांच्याकडनं घेतलेल्या कर्जाच्या पैशावरती तुपाचं जेवण जेवा, कारण पुन्हा जन्म तुम्हाला मिळणार नाही, असं चार्वाक सांगतो. चार्वाकाचं पुढचं वाक्य असं आहे की बाकी 9 पैकी 8 लोक व्यसनाचा प्रतिबंध करतात. चार्वाक एकमेव असे आहेत की व्यसन करा असा सल्ला देतात की पित्वा पित्वा, दारू पिणे, पित्वा पित्वा पुन्हा पित्वा, यावत पतित भूतले, जमिनीवरती पडेपर्यंत दारू प्या असं चार्वाक सांगतो. उत्थायच, उठल्यावरती, उत्थायच पुन्हा पित्वा पुनर्जन्म न विद्यते, असं चार्वाकाची ही धारणा आहे. चार्वाकाला मग प्रश्न विचारला की बाबा जर का असं देव नसेल, कर्म नसेल, चांगलं वाईट काही नसेल, मग हा मानवी देह आला कुठनं, ह्युमन इंटेलिजन्स आपला विषय, हे आलं कुठनं. तर चार्वाक फार छान सांगतो. चार्वाक म्हणतो की जसं आपण जेवल्यानंतर पान खातो, जेवल्यावरती पान खातो, पान हिरव्या रंगाचं असतं, त्याच्यावरती लावलेला चुना पांढऱ्या रंगाचा असतो, सुपारी असते लाल रंगाचं, त्याच्यात काहीही नसतं, पण खाल्ल्यावरती या सगळ्याचं मिश्रण असं असतं की तोंड लाल होऊन जातं. तसं चार्वाक सांगतो की हे 4 तत्व म्हणजे पंचमहाभूत चार्वाक मानत नाही, तो फक्त 4 तत्व मानतो की पृथ्वी यप तेजो वायू रिपी तत्वानी, म्हणजे 4च तत्व, पृथ्वी, वायू, जल आणि अग्नी, हे 4 तत्व विशिष्ट अनुपात परम्युटेशन कॉम्बिनेशन मध्ये आले की माणूस जन्माला येतो आणि माणसाचं इंटेलिजन्स जन्माला येतं. माझ्यासारख्या आध्यात्मिक अभ्यास करणाऱ्या माणसाला सुद्धा आश्चर्य वाटायचं की अरे चार्वाक असं कसं काय म्हणू शकतो. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यापासून
चारवाक खरं म्हणत होता की काय असा माझा पण समज व्हायला लागलाय. कारण कॉम्प्युटरमध्ये जसं चारवाक म्हणतो की आपली चेतना कशी आली तर देवाने तयार नाही केली. चारवाक म्हणतो हे पंचमहाभूत 4 एकत्र येतात आणि त्याचं रिझल्ट म्हणजे मानवी चेतना. तसंच कॉम्प्युटरमध्ये जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे त्याच्यामध्ये ॲल्युमिनियमची चिप असते, सिलिकॉनची चिप असते, प्लॅस्टिक असतं आणि ह्या सगळ्यांचं एकत्रित मिश्रण म्हणजे त्याच्यामध्ये चेतना तयार होते. म्हणजे चारवाक जे सांगत होता ते खरं होतंय की काय अशी भीती आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आध्यात्मिक क्षेत्रातल्या लोकांना सुद्धा वाटायला लागलेली आहे. मित्रांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय तर आत्तापर्यंत इंटरनेटच्या द्वारे आपल्याला फक्त माहिती मिळत असे की बाबा आपण गुगलवरती माहिती विचारली की उदाहरणार्थ की हिंदू महिलांना वडिलोपार्जित मिळकतीमध्ये अधिकार आहे का, तर सेक्शन 6 अमेंडेड काय सांगतो हे गुगल सांगतं. मग विनीता शर्मा राकेश शर्माची केस काय सांगते हे गुगल आपल्याला सांगतं. आणि मग त्याच्या आधीचे प्रकाश वर्सेस फुलवतीची केस काय, अशा ह्या केसेसची माहिती आपल्याला गुगल देतं. पण ही सगळी माहिती एकत्रितपणे संकलित करून तुमच्या समोर बसलेल्या पक्षकाराला तुम्ही काय सल्ला द्यावा हे जेव्हा चॅट जीपीटी आपल्याला सांगतं ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. साध्या भाषेत सांगायचं तर आपण जशी भेळ बनवतो की चुरमुरे कुठं ठेवलेले आहेत ते आपल्याला गुगल सांगतं, फरसाण कुठं ठेवलेलं आहे ते गुगल सांगतं, कांदा ती चटणी कुठं ठेवलेली हे गुगल सांगतं. ह्या सगळ्यांचं मिश्रण करा आणि खाण्याजोगती भेळ तयार करा. हे जे ज्ञान आहे हे म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सगळं प्रोसेस करून आयतं उत्तर देणे. जशी आपली मित्रांनो टेक्नॉलॉजी वाढत चालली, तुम्ही आधी विचार करा, तुलसीदासांनी तुलसी रामायण लिहिलं, रामचरित मानस लिहिलं, ज्ञानेश्वरांनी 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी लिहिली. तुम्हाला समजा 300 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीची प्रत घरी हवी असेल तर काय पर्याय होता? मंदिरात जायचं, तिथं ती प्रत उघडायची आणि पूर्ण 10,000 ओव्या लिहून काढायच्या. प्रिंटिंग प्रेसमुळे काय झालं की एकाच कॉपीच्या अनेक कॉपी आपल्याला उपलब्ध झाल्या. हे तंत्रज्ञानाचे फायदे आहेत. इन्फॉर्मेशन सेंडिंग. मी शिवाजी महाराजांचे पुस्तकं वाचत होतो, मला फार आश्चर्य वाटलं शिवाजी महाराजांबद्दल. आग्र्याच्या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराज कैद आहेत, जीवाची शाश्वती नाही आणि शिवाजी महाराज पत्रव्यवहार करतायत. सिंधुदुर्गचा जो किल्ला होता त्यावेळी त्या सिंधुदुर्गच्या किल्ल्याचं बांधकाम चाललं होतं आणि महाराज आग्र्यातल्या तुरुंगात बसून त्या घोडेस्वाराच्या मार्फत सिंधुदुर्गच्या किल्ल्याचं कसं काम करावं अशी इन्फॉर्मेशन देत होते. त्या घोडेस्वाराला आग्र्यावरनं सिंधुदुर्गला जायला 12 ते 13 दिवस लागायचे. पण काल मी विमानात बसलो आणि माझ्या आईला मेसेज केला की मी निघलोय आणि एका सेकंदात दिल्लीचा मेसेज पुण्यात पोहोचतो. हे तंत्रज्ञानाचा फायदा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, की ज्या महामानवाने आपली राज्यघटना लिहिली असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांचा परवा आपण त्यांची जयंती साजरी केली. 50,000 पुस्तकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लायब्ररीमध्ये होते. मित्रांनो, आपण जयंती साजरी करताना स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा की आपण अख्ख्या आयुष्यात तरी 50 पुस्तकं वाचतो का? बरं, वाचणं तर लांबची गोष्ट आहे. तंत्रज्ञानाने काम इतकं सोपं केलेलं आहे की तुम्ही कुठं ट्रॅफिकमध्ये असाल तर ऑडिओ बुक तुम्ही ऐकू शकता. म्हणजे फक्त आपल्याला तंत्रज्ञान सगळी सुविधा देऊ शकतं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुविधा देऊ शकतं. इच्छाशक्ती ही माणसाकडे असावी लागते, ती आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स देऊ शकत नाही. आता ह्या तंत्रज्ञानाचा कसा नुकसान ॲक्च्युली लोकांचं व्हायला लागलंय तर आमच्याकडे सुप्रीम कोर्टामध्ये जुने क्लर्क आम्हाला सांगतात की 1995-96 साली जेव्हा सुप्रीम कोर्टाची वेबसाईट अजून अस्तित्वात नव्हती, एक ऑर्डर जर का त्या पक्षकाराच्या फेवरमध्ये आली, एखादी अटकपूर्व जामीन असेल, कुठं स्टे असेल आणि पक्षकाराच्या फेवरमधली ऑर्डर जर सुप्रीम कोर्टाने दिली तर आमच्याकडचे क्लर्क ती ऑर्डर त्याच दिवशी पक्षकाराच्या हातात पोचतं करण्यासाठी 5-5 हजार रुपये हे 1995 साली घ्यायचे, की जेव्हा सोन्याचा 1 तोळ्याचा भाव 5,000 रुपये होता. पण आज क्लर्कला सर्टिफाईड कॉपी कोणी मागत नाही, कारण ती कॉपी इंटरनेटला उपलब्ध आहे. कॉज लिस्ट, सुप्रीम कोर्टाची जी कॉज लिस्ट आहे ती आता इंटरनेटवरती उपलब्ध होते.
पण याच्या आधी खूप लोकांचा हा व्यवसाय असायचा सुप्रीम कोर्टामध्ये की 6 वाजता कॉज लिस्ट निघाली की अनेक वकिलांच्या ऑफिसमध्ये ती कॉज लिस्ट ते पोस्ट करायचे. आमच्याकडे ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड ही एक परीक्षा असते. वकील झाल्यानंतर सुप्रीम कोर्टात 5 वर्षांनी तुम्ही त्या परीक्षेला बसू शकता. अनेक हुशार वकील आहेत, पण त्या परीक्षेत एक तर पास होत नाहीत किंवा बसत नाहीत. कारण एवढंच आहे, 4 पेपर असतात आणि 3-3 तास बसून 4 दिवस तुम्हाला लिहायचे असतात. बसून लिहिण्याचा सराव हा निघून गेलेला असतो. म्हणून जी गोष्ट कालांतराने आपण उपयोगात आणत नाही ती नाहीशी होत जाते. माणसाला सुद्धा जिथं आपला मनका संपतो पाठीचा, तिथं माकड हाड आहे आणि तिथं आधी शेपूट होती. ती शेपूट कालांतराने नाहीशी झाली. असं डार्विन नावाचा चार्ल्स डार्विन सांगतो, ज्याचा उत्क्रांतवाद थिअरी ऑफ इव्हॉल्युशन आहे. जी गोष्ट आपण कमीत कमी वापरतो ती नाहीशी होऊन जाते. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यामध्ये तुम्ही तुमची बुद्धिमत्ता, की जी माणसाची एकट्याची हुकूमत आहे, माणसाचा हुकुमी पत्ता आहे, जर हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यात तुम्ही तुमचं इंटेलिजन्सचं आउटसोर्सिंग करून टाकलं, तर मग जसे आपली शेपूट गायब झाली तसं होऊ शकतं की आपली बुद्धिमत्ता सुद्धा कालांतराने कमी कमी होत जाईल आणि नाहीशी होत जाईल. एक साधी गोष्ट बघा ना, जेव्हापासून मोबाईल अस्तित्वात आले, आपल्याला किती लोकांचे मोबाईल नंबर वैयक्तिक लक्षात असतात? फार कमी लोकांचे असतात. कारण आपण आता ते जसं जुन्या फोनवरती डायल करायचो, नंबर लक्षात असायचे, आता आपण लक्षात ठेवत नाही. ही एक गोष्ट वकिलांनी आणि माणसांनी कायम लक्षात ठेवायला हवी की ज्या गोष्टीचा वापर कमी कमी होत जातो ती नाहीशी होते. बुद्धिमत्ता ही मानवाचा हुकमी पत्ता आहे आणि ह्या हुकमी पत्त्याचा विसर होऊन द्यायचा नसेल तर मानवाने कायम आपली बुद्धिमत्ता ही जागरूक आणि अपडेटेड ठेवायला हवी. मगाशी केळकर साहेबांनी फार छान सांगितलं, आजचं जग हे डेटा इन्फॉर्मेशनचं जग आहे. मार्क जुगरबर्ग, जगातला श्रीमंत माणूस, 18 लक्ष रुपयाची त्याची मिळकत आहे. आणि भारतातला सगळ्यात श्रीमंत माणूस म्हणजे अंबानी, ज्याच्याकडे पाताळगंगा आहे, जामनगरचं प्रोजेक्ट आहे, काही 1000 कोटीचं घर आहे. त्याची मिळकत मार्क जुगरबर्गच्या निम्मी सुद्धा नाही. तर असं का? तर याचं कारण असं की मार्क जुगरबर्गकडे हे फेसबुक, व्हॉट्सअप हा डेटा, ही इन्फॉर्मेशन ही त्याच्याकडे येत असते. आणि ज्याच्याकडे डेटा आहे तो माणूस आजच्या जगात श्रीमंत आहे. ही नव्या पिढीची किंवा नव्या युगाची धारणा झालेली आहे आणि जे सत्य आहे. मित्रांनो, मी एअरपोर्टवरनं येत असताना मी फक्त गुगलला सर्च केलं की नवीन बुटं घ्यायचेत, पण वेळ नव्हता, फ्लाईट लवकर निघालं, बुटं काही घेतले नाही. परवापासून माझ्या मोबाईलला सारखे त्याच बूट कंपनीचे मेसेज गुगलला, याहूला, माझ्या इंस्टाग्रामच्या ह्याला आणि प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी मी माझं सोशल अकाउंट उघडतो त्या बुटाची जाहिरात मला दिसते. म्हणजे त्या डेटा कंपनींचं आपल्यावरती किती लक्ष आहे हे आपण लक्षात ठेवायला हवं. चायना आणि रशियामध्ये हा आपले नागरिक काय करतात याच्यावरती सरकारचं बारकाव्याने लक्ष असतं. इतकं ह्या डेटाच्या युगमध्ये जागरूक होण्याची गरज आहे. असं म्हटलं जातं की कन्झ्युमर्स डू नॉट बाय व्हॉट दे वॉन्ट, दे बाय व्हॉट दे आर शोन. तुम्हाला जे कंटिन्युअसली दाखवलं जातं, मारा केला जातो, ते घेण्यासाठी तुम्ही उद्युक्त होता. जे हवं ते तुम्ही घेत नसता. दिल्लीमध्ये 10 वर्षाच्या पुढची डिझेलची गाडी आणि 15 वर्षाच्या पुढची पेट्रोलची गाडी ही अलाउड नाही. मग हे शोधायचं कसं? इतक्या लाखोंच्या संख्येने गाड्या आहेत, ती गाडी 10 वर्षापूर्वीची का 15 वर्षापूर्वीची आहे, शोधायचं कसं? तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जातो. सगळ्या गाड्यांच्या नंबरचा डेटा पोलिसांच्याकडे दिलेला आहे. प्रत्येक पेट्रोल पंपावरती इंटेलिजंट कॅमेरा आहेत. तुमची गाडी जर का डिझेलची असेल आणि 10 वर्ष पूर्ण होऊन गेलेले असतील तर पेट्रोल पंपावरती पेट्रोल डिझेल भरायला गेल्या गेल्या तो माणूस तुम्हाला गाडीतनं खाली उतरवतो, चावी ताब्यात घेऊन टाकतो, तुम्हाला टॅक्सीने घरी पाठवतो आणि ती गाडी भंगारात विकतो आणि भंगारमधनं जे काय 30, 35, 40 हजार रुपये येतात तुमच्या अकाउंटला जमा केले जातात. मित्रांनो, डेटाचा असा वापर केला जातो. ह्याच्यामुळं कोण कोण अफेक्ट होतं? तर असा एकही व्यवसाय नाही जो ह्या डेटामुळे अफेक्ट झाला नाही असं आपल्याला म्हणता येईल. जर तुम्ही उदाहरण घेतलं
आर्किटेक्टला प्लॉटचे डायमेन्शन्स दिले आणि त्याच्यावरती कन्स्ट्रक्शन करायचं असं सांगितलं तर आर्किटेक्टला तुमचा प्लॉट आणि डायमेन्शन किमान 7 ते 8 दिवस लागतात. इंटेलिजंट चॅट जीपीटी तुम्हाला काही सेकंदामध्ये तुमचा प्लॉट, त्याचे डायमेन्शन आणि पूर्ण बिल्डिंग आणि त्याचे वेगवेगळे ऑप्शन्स देतं. चार्टर अकाउंटंट दरवर्षी नियम चेंज होतात. चार्टर अकाउंटंट किती अपडेटेड आहेत माहीत नाही, पण चॅट जीपीटी अपडेटेड असतं आणि बदलत्या नियमामध्ये तुम्ही तुमचा टॅक्स कसा वाचवला पाहिजे हा सल्ला आपल्याला देतं. आपल्याकडे मित्रांनो शेअर इन्व्हेस्टर, जे लोक शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करतात, मला दिल्लीला माझा एक मित्र येऊन सांगत होता की ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आमचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. म्हणलं कसं काय? तर तो सांगत होता, जेव्हा एखादा पक्षकार आमच्याकडे येतो आणि शेअरसाठी कोणती कंपनी चांगली आहे असा प्रश्न आम्हाला विचारतो, मग आम्ही आमच्या बुद्धिमत्तेच्या हिशोबाने त्याला आम्ही उत्तर देतो की ह्या कंपनीचे इन्व्हेस्टमेंट पॅटर्न चांगला आहे, तू गुंतव, शेअरमध्ये वाढ होईल. चॅट जीपीटी तितक्यापर्यंत मर्यादित नाही. ते त्या कंपनीच्या मागे कोणते कोणते डायरेक्टर्स आहेत, त्या डायरेक्टर्सचं इन्व्हेस्टिंग पॅटर्न कसा आहे, डायरेक्टर्सची वैयक्तिक कोणती क्रिमिनल लायबिलिटी कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा ते अभ्यास करतं आणि ह्याचा सल्ला, असा सर्वांगीण सल्ला की जिथं माणूस पोचू शकत नाही अशा फॅक्च्युअल गोष्टींचा सल्ला पक्षकाराला देतं. इतक्या विस्तृत पद्धतीने चॅट जीपीटी काम करतं. G20ची जी समिट दिल्लीमध्ये झालेली होती, प्रत्येक नागरिकाला किंवा त्या समिटमधल्या भाग घेणाऱ्या लोकांना अशा सूचना होत्या, तुमच्या मातृभाषेमध्ये बोला. आणि चायनीज किंवा जापनीज माणूस जर जापनीज बोलत असेल आणि तुम्ही ते कानाला यंत्र लावलं तर रिअल टाईममध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ट्रान्सलेट करून तुम्हाला तुमच्या भाषेत मित्रांनो सांगत होतं. इतकं हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यामध्ये युग बदललेलं आहे. वकिली व्यवसायामध्ये सुद्धा आपण जे ड्राफ्टिंग करतो, आपण ज्या नोट्स बनवतो, माझ्याकडे दिल्लीला परवा एक नुकताच वकील झालेला मुलगा आला होता, त्याने हायकोर्टाची ऑर्डर चॅट जीपीटीला अपलोड केली आणि खाली प्रश्न विचारला की मला ही सुप्रीम कोर्टात चॅलेंज करायची. अख्खा ड्राफ्ट जो आमच्यासारख्या वकिलाला 1-2 तास लागतात, चॅट जीपीटीने 5 मिनिटात, त्याला 5 मिनिटं पण नाही, काही सेकंदामध्ये तो ड्राफ्ट बनवून दिला. तर मित्रांनो, आपण हे लक्षात घ्यायला हवं की चॅट जीपीटी आपल्यासाठी स्पर्धा करू इच्छित असेल तर आपण स्वतः सुद्धा अपडेटेड राहायला हवं. त्या वकील ज्युनियरने मला ड्राफ्ट दिला, मी त्याला विचारलं, सांग तुझी केस काय आहे. त्याला ती केस सांगता येत नव्हती. मला आनंद झाला की अरे ह्याने रिसर्च केलं आणि मला सगळं आयतं ड्राफ्ट आणून दिला, पण त्याला मी जेव्हा विचारलं त्याला ते सांगता येत नव्हतं. असं आपल्याकडनं होता कामा नये. आपल्याला चॅट जीपीटीचा वापर करता यावा हे तर नक्कीच, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करता यावा नक्कीच, पण माणूस म्हणून आपण सुद्धा त्याच दर्जाचं असलं पाहिजे. सुप्रीम कोर्टात सुद्धा जसं मगाशी भाषणात सांगितलं, सुपेस नावाचं जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये केसेसची वर्गवारी केली जाते आणि केसेसच्या लिस्टिंगसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जातो. मद्रास IITशी सुप्रीम कोर्टाने टायअप केलेला आहे आणि ह्या मद्रास IIT बरोबर सुप्रीम कोर्टाला रिसर्चमध्ये मदत होते. चायनामध्ये किरकोळ गुन्ह्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून जजच्या ऐवजी कॉम्प्युटर तिथं बसलेला असतो. किरकोळ जे काही ऑफेन्सेस असतात की सिग्नल तोडला का नाही तोडला, तर ह्याच्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जजेस हे कॉम्प्युटर म्हणून त्या ठिकाणी जजचं काम करतात. तर मित्रांनो, सुप्रीम एक अमेरिकेचं सॉफ्टवेअर असं आहे लेक्स मशीना म्हणून. किती एथिकल आहे मला माहित नाही. त्या सॉफ्टवेअरमध्ये अमेरिकेच्या तुम्ही जर जजचं नाव टाकलं की अमेरिकेमध्ये अमुक अमुक जज, याच्यासमोर आम्हाला जामीन हवाय, तर ते सॉफ्टवेअर तुम्हाला त्या जजची पूर्ण बॅकग्राऊंड, त्यांनी बेल मॅटर्समध्ये, मॅट्रिमोनियल मॅटर्समध्ये किती जामीन दिली आहे, फायनान्शियल मॅटर्समध्ये किती वेळा जामीन दिलेली आहे, त्या जजचा जामीन देण्याबद्दलचा कल कसा आहे आणि कोणता वकील त्याच्यासमोर अपियर झाले होते आणि किती वेळा त्या वकिलाला जामीन मिळाला होता, असं ते लेक्स मशीना तुम्हाला पूर्ण त्या जज, त्या वकील आणि पूर्ण ते ग्राफिकल पिक्चर तुमच्यासमोर देतं. किती एथिकल आहे हा भाग वेगळा, पण मित्रांनो, आपलं जग कुठपर्यंत चाललेलं आहे हे आपण लक्षात ठेवायला हवं. सर, तुम्हाला वेळेची मर्यादा आहे असं मला सांगितलंय. अजून मी तुम्हाला जास्तीत जास्त इंटरेस्टिंग करून पुढचं भाषण सांगतो. टेक्निकल गोष्टी थोड्या मी कमी करतो. नेचर ऑफ क्राईम. नेचर ऑफ क्राईम जे आहे ते पण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यामध्ये बदलत चाललेले आहेत. डीप फेक म्हणजे तुमचा चेहऱ्याचं क्लोनिंग करायचं. तुमच्या उदाहरण द्यायचं तर समजा तुम्हाला कोणाचा फोन आला की तुमच्या मुलाचा आवाज फोनवरती येतोय की आई किंवा बाबा माझा ऍक्सिडेंट झालाय आणि मी ह्या काकांच्या फोनवरनं बोलतोय, असा मुलाचा तंतोतंत आवाज समजा आला,
तुम्ही विश्वास नाही ठेवणार की माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला नसेल. तुम्ही सांगाल मला व्हिडिओ कॉल लाव काकांच्या त्या जे कोण असतील शेजारी. तर अशी टेक्नॉलॉजी आहे की तुमच्या मुलाचा आवाज तर निघतोच, त्याचा चेहरा सुद्धा व्हिडिओ कॉलवरती तुमचा मुलगाच बोलतोय असं तुम्हाला भ्रम किंवा भासवलं जाऊ शकतं. आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे मित्रांनो वेगळा कोणताही पर्याय त्याला पकडण्यासाठी असं गुन्ह्यांचं स्वरूप बदलत चाललंय. डिजिटल अरेस्ट, वयस्कर लोकांना डिजिटल अरेस्ट, आपण रोज पेपरला फोन लावला की ती ॲड येते बघा की ऑनलाईन गुन्ह्यांना बळी पडू नका. हे ह्याच्यामुळेच की डिजिटल अरेस्ट हा प्रकार वाढत चाललाय. दिल्लीतल्या आमचा एक मित्र मला सांगत होता, तो अमेरिकेला गेला होता. अमेरिकेमध्ये एका वयस्कर स्त्रीला विष देऊन ती मृत्युमुखी पडली. बरं, तिचं पोस्टमॉर्टम झाल्यानंतर ते जे विष तिच्या पोस्टमॉर्टममधनं काढलं ते विशिष्ट प्रकारचं विष होतं. त्या इन्व्हेस्टिंग एजन्सीने शोध कसा लावला, त्यांनी फक्त गुगलला माहिती विचारली की हे जे सहज न सापडणारं विषाचं द्रव्य आहे ह्याच्याबद्दल इंटरनेटवरती गुगलवरती मागच्या 2 आठवड्यामध्ये कोणी कोणी सर्च केला होता. तर देशभरातल्या काही 20-25 लोकांनी सर्च केला होता असं त्या गुगलनी पोलिसांना FBI सांगितलं. कोण 20-25 लोक ह्याचा अभ्यास केला, IP ॲड्रेसचा अभ्यास केला आणि त्या 25 पैकी एक त्या वृद्ध महिलेचा भाचा होता. म्हणजे इन्व्हेस्टिगेशन कशा स्वरूपाने बदलत चाललेलं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काय गरजेचं आहे, तर 5 गोष्टी गरजेच्या आहेत. हे मी तुम्हाला शेवटचे 15-20 मिनिटात सांगतो. सगळ्यात पहिलं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यात तुम्ही प्रश्न कसा विचारायचा हे केळकर सरांनी आपल्याला सांगितलं. हाऊ टू पोज द क्वेश्चन. कारण प्रश्न उत्तर मिळवणं सोपं आहे, पण प्रश्न विचारण्यासाठी किमान बुद्धिमत्ता असणं सुद्धा आपल्याकडे गरजेचं आहे. आपल्याकडे अडॅप्टेबिलिटी हवी, म्हणजे बदलत्या तंत्रज्ञानाप्रमाणे बदलण्याची क्षमता हवी. तिसरं, कंटिन्युअस लर्निंग हवं, कंटिन्युअसली अपडेटेड ज्ञान असण्याची गरज आहे. चौथं, इंटरडिसिप्लिनरी नॉलेज हवं, वकिलीबरोबर सायबर, वकिलीबरोबर फायनान्शियल फ्रॉड, अशा वैविध शाखांचे आपल्याला ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि 5वी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे इमोशनल कोशंट असायला हवा. आणि आता मी ह्याच्यावरती मित्रांनो बोलणार आहे. इमोशनल कोशंट म्हणजे काय, तर आपण माणूस आहोत आणि मानवी मन आहे. आपल्याला दुःख झालं आपण रडणार, आपल्याला सुख किंवा आनंद झाला आपण हसणार. हसण्यासाठी किंवा रडण्यासाठी ही गोष्ट यंत्रमानवाकडे आपण सोपू शकत नाही. कितीही तंत्रज्ञान वाढलं तरी ही आउटसोर्स करता येत नाही. रडायचं तर तुम्हालाच लागणार, हसावं तुम्हालाच लागणार. मानवी भावना आउटसोर्स करता येत नाहीत. म्हणूनच माझं एकदा आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती व्याख्यान होतं आणि उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती समोर बसले होते. त्यांना मी ही ज्ञानेश्वरीची ओवी सांगितली आणि त्यांना ती फार आवडली. ती ओवी अशी आहे, ज्ञानेश्वर महाराज सांगतात, येर जिया पराविया रंभेहूनही बराविया, तेने काय कराविया बालका येणे. अर्थ असा आहे, छोटंसं बालक आहे, त्याची आई दिसायला फार सुंदर नसेल, त्याला भरवणारी त्याची आई फार सुंदर नसेल. स्वर्गातली एखादी रंभा उर्वशी अप्सरा जरी समोर आली, त्या बालकाला काय करायचे, त्याला त्याची आई जगातली सगळ्यात सुंदर स्त्री आहे. कारण आईची आपुलकी ही यंत्रमानवाकडनं किंवा वेगळ्या माणसाकडनं मिळत नाही, हे त्या ह्युमन इंटेलिजन्सला मित्रांनो कळतं. म्हणून आपण बघा, आपल्याला कोणते शिक्षक जास्त लक्षात राहतात, तर जे शिक्षक जेव्हा आपल्याला कोणती अडचण असते किंवा आपण सगळ्या परीने खचलेलो असतो, आपल्यात जी चेतना आणि कॉन्फिडन्स बिल्ड करतात, ते शिक्षक आपल्याला जास्त लक्षात राहतात. फार हुशार शिक्षक असेल पण तो तुम्हाला अडचणीच्या वेळी मानसिक बळ देत नसेल, असे शिक्षक आपल्याला लक्षात राहत नाहीत. म्हणूनच तुकाराम महाराज सांगतात की कर्माची फळे आपणच भोगावी, तेथे न कोणी सखा सवंगडी. त्यामुळे आपल्या कर्माची फळं आपल्याच मानवी मनाला भोगायची आहेत. तिथं आर्टिफिशियल इंटेलिजन्सला मर्यादा आहे आणि इथं माणसालाच ते भोगायचे. आपल्याकडे सिम्पथी आणि एम्पथी असा मगाशी उल्लेख लेक्चरच्या द्वारे केला. सिम्पथी म्हणजे काय असतं की तुम्हाला जर ठेच लागली आणि ChatGPTने तुम्हाला लिहून दिलं की बाबा तुम्हाला ठेच लागली, फार वाईट झालं, रक्त येते, बँडेज लावायला हवं, तुम्ही चांगले व्यक्ती आहात, अशी ठेच लागायला नको होती, सिम्पथी. आणि एम्पथी म्हणजे सहानुभूती, ChatGPT शब्दांच्या द्वारे, आणि सह अनुभूती किंवा तुमच्याबद्दलची असणारी आत्मिक अनुभूती,
हीच ठेच लागली, रडत आईकडे गेलात, आई तुम्हाला झटकन उचलते, खुर्चीवर बसवते, ती पायाजवळ बसते, बँडेज आणते आणि मायेचा हात डोक्यावरनं फिरवते. हे ह्युमन इंटेलिजन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्सला कधीही येणार नाही. म्हणून आमचे वडील मला सांगायचे, लहान असताना त्यांची आई, आमची आजी अशी चुलीवरती भाकऱ्या बनवायची. नीट आहे का? आणि सगळे मुलं बाजूला बसायचे आणि आजी भाकऱ्या थापायची आणि एक एक मुलाला भाकरी द्यायची. आमच्या वडिलांना अजूनही त्या भाकरीची चव आठवली की डोळ्यात पाणी येतं. म्हणजे वडिलांचं खेडेगावात वाढले, नंतर तालुक्याच्या ठिकाणी, मग नगरसारख्या शहराच्या ठिकाणी, पुण्यात आले, मग जग फिरले, पण आठवण कसली येते? आईच्या हाताच्या भाकरीची. काय विशेष होतं त्या भाकरीमध्ये? तेच पीठ होतं, तेच मीठ होतं, तेच पाणी होतं, पण आईच्या हाताचा ओलावा आर्टिफिशियल इंटेलिजन्सला नाही, तो माणसाच्या हाताला आहे. जुनी आई चुलीवरती बनवत असेल, नवीन आई गॅसवरती बनवत असेल, एखादी आई मायक्रोवेव्ह मध्ये बनवेल, हाताने जोपर्यंत मुलाला ती खाऊ घालतीये तोपर्यंत मानवी इंटेलिजन्सला पर्याय नाही. हे आपण लक्षात ठेवायला हवं. मित्रांनो, असं आहे, गौतम बुद्ध फार छान सांगतात, म्हणजे माणसाची तुलना आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी का होऊ शकत नाही आणि आपण आपली जी क्षमता आहे ती ओळखायला हवी. गौतम बुद्ध सांगतात की जगाच्या पाठीवरती समुद्रात इतकं पाणी नाही जितके लोकांनी अश्रू वाहिलेले आहेत. म्हणून तर तुकाराम महाराज पण सांगतात की जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुला, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. दया करणेसे जे पुत्रासी तेची दास आणि दासी, तुका म्हणे सांगू किती त्या भगवंताच्या मूर्ती. हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाही करू शकत, हे माणूसच माणसाला देऊ शकतो. एक फार चांगला एक ओवी अशी आहे आणि एक चांगलं म्हणणं होतं संत कबीरांचं, ऐकण्यासारखं म्हणणं आहे. संत कबीर सांगतात, पिवत रामरस छाये खुमारी, पिवत रामरस छाये खुमारी. कबीरांचं म्हणणं असं होतं की रामाचं नाव घेतलं, मोठा गंध लावला, रोज मंदिरात गेले, नारळ फोडला, त्यांनी राम प्रसन्न होणार नाही. रामाचं तत्व जर तुम्ही आत्मसात केलं तर राम तुम्हाला प्रसन्न होईल, असं संत कबीर सांगतात. आणि ते उदाहरण देतात की एखादा मुलगा उन्हात खेळतोय, तहान लागली आणि घरात पळत पळत आला की आई पाणी, आई पाणी. आणि आई म्हटली पाणी? हायड्रोजनचे 2 मॉलिक्यूल, केमिस्ट्रीच्या भाषेत रसायनशास्त्र, हायड्रोजनचे 2 मॉलिक्यूल, ऑक्सिजनचा 1 मॉलिक्यूल म्हणजे पाणी. तो म्हणला नाही अगं आई पाणी. मग फिजिक्स शिकवणारी आई काय म्हणेल? वॉटर इज युनिव्हर्सल सॉल्व्हंट, ज्याच्यात सगळं विरघळलं जाऊ शकतं ते म्हणजे पाणी. कवयित्री आई सांगेल की जला हा जीवन, जल म्हणजे पाणी. पण ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी पाण्याची केलेली शब्दरूपी व्याख्या आहे. आई पाणी असं जेव्हा मुलगा म्हणतो आणि आई जेव्हा त्याच्या हातात पाण्याचा ग्लास देते आणि तो मुलगा जेव्हा ते पाणी पितो आणि तेव्हा जेव्हा जीव त्याचा थंड होतो ते म्हणजे पाणी. ती जी भावना आहे ती यांत्रिक नसते, ती ओरिजिनल ह्युमन इंटेलिजन्सची असते. हे मित्रांनो आपण लक्षात ठेवायला हवं. इच्छाशक्ती, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इच्छाशक्ती तुम्हाला देऊ शकत नाही. 50,000 पुस्तकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वाचली. आज आपल्याला वाचन करणं किंवा ऐकणं, ऑडिओ बुक ऐकणं किती सोपं आहे, पण वाचण्याची इच्छाशक्ती नाही. ही जी इच्छाशक्ती आहे ही मुलांना आपण संस्कारानेच देऊ शकतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स देऊ शकत नाही. विवेकानंदांना प्रश्न विचारला होता की सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका असं जे शिकागोच्या विश्व धर्म परिषदेमध्ये पहिलंच वाक्य बोलून अख्खी धर्म परिषद सभा ज्यांनी जिंकली असे स्वामी विवेकानंदांना प्रश्न विचारला होता की रेल्वे गाडी जास्त बलवान आहे का त्या रेल गाडीच्या बाजूला चालणारी एखादी मुंगी, किडा, छोटासा जीव तो जास्त बलवान आहे? तर विवेकानंद म्हटले होते, माझ्यासाठी ती रेल्वे गाडी ही जास्त महत्वाची नाही, तो किडा किंवा ती मुंगी जास्त महत्वाची आहे, कारण तिच्याकडे इच्छाशक्ती आहे. रेल्वे गाडी मोठी असेल, रुळावर चालत असेल, कुणाच्या तरी इच्छेप्रमाणे ती चालत आहे, तिला स्वतःची इच्छाशक्ती नाही. आणि ही इच्छाशक्ती गुगलवरती आपण समजा उत्तर विचारलं की मला अमक्या अमक्या ठिकाणी जायचंय, गुगल तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून उत्तर देतं की बाबा हा रस्ता घेऊ नकोस, गर्दी आहे, वेगळ्या रस्त्याने जा. पण हा रस्ता घे का तो रस्ता घे हे गुगल सांगतं. पण रस्ता टाकायचा कोणता? दारूच्या दुकानाचा रस्ता टाकायचा का एखाद्या पुस्तकालय लायब्ररीचा रस्ता टाकायचा हे गुगल सांगणार नाही. हे तुमच्या आईवडिलांचं इंटेलिजन्स संस्कार रूपाने तुम्हाला सांगतील. तिथं ह्युमन इंटेलिजन्स कामाला येतं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स कामाला येत नाही. मला सायन्सचा मी विद्यार्थी असल्यामुळे सायन्सची पण
11वी 12वी पर्यंत फार आवड होती. अजूनही माझ्या दिल्लीच्या ऑफिसला महिन्याभरात सायन्स जगभरात काय काय संशोधन झालेले आहेत असे मासिक दिल्लीला येतात. तर मी मध्ये एक अपोलो 11 नावाचं एक मिशन जे चंद्रावरती 1969 झाली, म्हणजे 50 वर्षापूर्वी अमेरिकेने पाठवलं होतं आणि नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावरती उतरला होता. मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे जे सगळं यान चंद्रावरती पाठवण्याचं काम हे स्वयंचालित कॉम्प्युटरने केलेलं होतं. पण जेव्हा तो शेवटी नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावरती उतरणार होता, ते कॉम्प्युटर गडबड करायला लागलं. कारण चंद्रावरती उतरताना खाली खडक दिसत होते आणि ते जे लुनार मॉड्यूल जे होतं, जे चंद्रावरती उतरणार होतं, त्याला उतरताना कळत नव्हतं की आपण ह्याच्यावरती जर उतरलो तर आपलं हे यान कोलमडेल आणि त्याच्यामध्ये फ्युएल थोडंसं, इंधन थोडंसं उरलेलं होतं. त्या नील आर्मस्ट्रॉंगने ते बंद करून टाकलं. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं ते कॉम्प्युटर स्वतः त्या यंत्राचा ताबा घेतला आणि चंद्रावरती यान उतरवलं. ChatGPTच्या द्वारे तुम्ही ड्राफ्टिंग करा, पण एखादं ड्राफ्टिंग तुम्ही केलं तर किमान ही दक्षता घ्या की त्या ड्राफ्टिंगच्या करण्याजोगती कुवत पण आपल्याकडं आहे. तो अत्यंत उत्कृष्ट ड्राफ्ट बनवला आणि जजनी कोर्टामध्ये विचारलं की सांगा ह्याच्याबद्दल, आणि जर तुम्हाला ततमम होत असेल तर मग मित्रांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा तुमचा गुलाम आहे. त्याला मालक बनवू नका. तुमची स्वतःची जी किंमत बौद्धिक आहे ती कमी करू नका. त्याच्या आहारी जाऊ नका. तुमची किंमत वाढवा आणि त्याचा उपयोग करून घ्या. मग तुमची वाढ वकील म्हणून किंवा माणूस म्हणून अमर्याद असेल, याच्यात दुमत नाही. आता माझ्या व्याख्यानाचा शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्युमन इंटेलिजन्स तुम्हाला प्रेरणा देऊ शकतं. मी समजा भाषण करतोय आणि मी काहीतरी बोललो, तुम्हाला प्रेरणा मिळू शकते. आपण बघा ना, घरी आपल्या मुलाला काय सांगतो की तुझ्या वर्गातला अमुक अमुक मुलगा किती चांगलं बोलतो, किती चांगलं गाणं म्हणतो, त्याचं अक्षर किती चांगलं आहे, त्याला किती पानं पटपट पाठ होतात. तुम्ही मुलाला असं म्हणता का हो की माझ्याकडं लॅपटॉप आहे आणि त्या लॅपटॉप मी 5 मिनिटामध्ये 10 पुस्तकं डाउनलोड केली आणि तुला 4 पानं पाठ होत नाहीत? आपण लॅपटॉपचं उदाहरण मुलाला देत नाही, आपण माणसाचं उदाहरण देतो की तुझ्या वर्गातला तो मुलगा हुशार आहे, त्याचं अनुकरण कर. ही जी प्रेरणा आहे ही मित्रांनो आपल्याला फक्त माणूस देऊ शकतो. माझ्या दिल्लीच्या घरी माझा 5 वर्षाचा मुलगा, आता हे भाषण फार नीट ऐका, भाषणाचा सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा. माझा 5-6 वर्षाचा मुलगा, त्याला माझी पत्नी जीव घालत होती आणि तो जेवताना किरकिर करत होता, खायचं नाही. मग मिसेसने त्याला सांगितलं, बघ बाबा, तुझ्या वयात भगवान कृष्ण हे दूध, दही, तूप मस्त खायचे, ताकदवर झाले, करंगळीवरती गोवर्धन पर्वत त्यांनी उचलला, असं बायकोनी मुलाला सांगितलं. तुझ्या वयात हनुमान व्यायाम करायचे, खायचे आणि त्यांनी उडी मारली आणि सूर्य गिळून टाकला. बरं, हे मुलाने ऐकलं, आईचं म्हणणं ऐकलं, आई जे भरवत होती ते बसून खाल्लं. मी कोर्टातनं त्या दिवशी लवकर घरी आलो आणि लवकर आल्यावरती पुन्हा एकदा आल्यावरती काही नाश्ता किंवा काहीतरी खावं म्हणून डायनिंग टेबलवरती बसलो. ते पोरगा बघत होता माझा. तो म्हणला, पप्पा तुम्ही सकाळी जाताना नाश्ता करून जाता, आल्यावरती पण जेवता, नंतर संध्याकाळी 5-6 वाजता पण काहीतरी खाता, रात्री पण खाता, म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही खाता. हा डायनिंग टेबल तुम्हाला एका हाताने उचलता येईल का हो? म्हणलं, बाबा असं काय विचारलं? म्हटलं मला तर येणार नाही. नाही, आई म्हणत होती की कृष्णाने करंगळीवरती गोवर्धन पर्वत उचलला. म्हणला, अरे बाबा ते देव होते, तुझा बाप देव आहे का? म्हणजे आपण मुलाला काय सांगितलं की हे असामान्य कार्य हे फक्त देव करू शकतो, माणूस करू शकत नाही. 3-4 दिवसांनी आमच्या घरी पूजा होती दिल्लीच्या घरी आणि मुलगा असाच जवळ बसला होता आणि मी त्याला एका एका देवाचं महत्त्व सांगत होतो की बाबा हे नरसिंह अवतार ज्यांनी त्या हिरण्यकश्यपूला मारलं, हे शंकर भगवान ज्यांनी विष पिलं आणि नीलकंठ म्हणजे त्यांचा कंठ निळा झाला, असं त्याला, हे तुझे कृष्ण भगवान ज्यांनी करंगळीवरती गोवर्धन. त्या मंदिराच्या बाजूला शिवाजी महाराजांचा एक पुतळा आहे माझ्या मंदिराच्या बाजूला. त्याने मला विचारलं, पप्पा हे पण देव होते का? तर म्हणलं, बाबा हे पण देव होते. पण मी थांबलो. म्हणलं, अरे ह्या प्रश्नाचं इतकं सरळ उत्तर देऊन चालणार नाही. त्याला म्हणलं, हे देव होते कारण शिवाजी महाराज देव होते का? तर होते, पण माणूस म्हणून पण मोठे होते, हे मला मुलाला सांगायचं होतं, त्याच्यात प्रेरणा द्यायची होती. त्याला म्हणलं, बाबा असं आहे की शिवाजी महाराज हे तुझ्या माझ्यासारखेच जिजामाता महाराजांच्या पोटी जन्माला आलेले होते. ते सुद्धा हाडामासाचेच माणूस किंवा मनुष्य होते, पण कर्तबगारीच्या जोरावरती ते दैवत्वापर्यंत जाऊन पोचले, असं मी मुलाला सांगितलं. त्याला मी
उदाहरण असं दिलं, म्हणलं अरे मंदिरामध्ये सगळे देव आहेत आणि तुझी आई आहे. भूक लागल्यावरती मंदिरातले देव तुम्हाला जीव घालत नाही, हाडामासाची आई जीव घालते. म्हणून आपली संस्कृती सांगते की आई सगळ्या देवांपेक्षा मोठी आहे. तसंच म्हणलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत तुळजापूरची तुळजाभवानी. अफजल खान चाल करून येतो की महाराष्ट्रातल्या मराठी जनांचा स्वाभिमान बेचिराग करून टाकायचा, धुळेला मिळवायचा. जेव्हा अफजल खान चाल करून येतो आणि तुळजापूरच्या तुळजाभवानीवरती गदा प्रहार करतो, मंदिराची विटंबना करतो. बरं, इथं आपण थांबू. अफजल खान म्हणजे आतंकवादी किंवा गुन्हेगार. गुन्हेगाराला कोणतीही जात नसते, कोणताही धर्म नसतो, त्याला इतरांच्या धर्माबद्दल आपुलकी नसते. आणि आतंकवाद्याला स्वतःच्या धर्माबद्दल पण आपुलकी नसते. स्वार्थासाठी जातीचा आणि धर्माचा वापर आतंकवादी किंवा गुन्हेगार करतात. असा हा आतंकवादी अफजल खान चाल करून येतो आणि महाराष्ट्राचं कुलदैवत तुळजाभवानी हिच्यावरती गदा प्रहार करतो. स्वर्गातले कोणते देव वाचवायला येत नाहीत. राजमाता जिजाबाईच्या पोटी जन्मलेले शिवाजी महाराज तलवार घेऊन धावतात. तर मित्रांनो, हे आपण मुलांना सांगितलं पाहिजे की जर का माणसाचा मूलभूत माणूसपणावरती विश्वास असेल, जर का कष्ट करण्याची तयारी असेल, बुद्धिमत्तेवरती आपला विश्वास असेल, स्वराज्यासाठी किंवा लोकांच्या स्वाभिमानासाठी झटण्याची जिद्द असेल, तर मग मित्रांनो, माणसाचं माणूसपण देवाच्या दैवत्वापेक्षा मोठं होऊ शकतं. याचं जिवंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मुलाला मी असं सांगितलं की मंदिरात देव आहेत, ते देव्हाऱ्यात राहू शकले कारण आपल्या मंदिराच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज ठामपणे बसून आहेत. शिवाजी जन्माला यावे पण शेजारच्या घरात. का? आपल्या मुलाला असे कष्ट कशाला सोसायचे? आपल्या मुलाचा जीव आपण संकटात नाही टाकायचा. ती जोखीम जिजामातांनी स्वीकारायची, ती जोखीम छत्रपती शिवाजी महाराजांनी घ्यायची. आपण आईत खाऊ राहायचं, आपण आपली कुवत मुलांची कमी ठेवायची. याच्या विरुद्ध जाऊन प्रत्येक घरामध्ये एक राजमाता जिजाबाई जन्माला येऊ शकते आणि मांडीवरच्या मुलाला संस्कारित करून शिवचरित्र मार्गदर्शक ठरू शकतं. इतका माणूस मोठा आहे हे मुलांना आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या दुनियेमध्ये मित्रांनो, भगिनींनो सांगणं गरजेचं आहे. संत ज्ञानेश्वर महाराज असतील, भगवान महावीर असतील, गौतम बुद्ध असतील, तुकाराम महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ही सगळी माणसं होती. पण माणूस देवापेक्षा मोठा होऊ शकतो याचे हे जातिवंत उदाहरण होते. आणि माणसाच्या माणूसपणासमोर देवाचं दैवत्व सुद्धा लहान ठरू शकतं, हे ह्याचे जिवंत उदाहरण आहेत. ही प्रेरणा मी तुम्हाला देतोय असं नाही. साक्षात औरंगजेब, शिवाजी महाराजांच्या आयुष्यामधला सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे औरंगजेब, तो मुलाला सांगतोय की माझा आदर्श घेऊ नको. औरंगजेबाचे वाक्य असे आहेत की जसं मगाशी माझा बायोडेटा त्यांनी वाचून दाखवला. बायोडेटा म्हणजे काय असतो माहिती का? 2 दिवसापूर्वी मला अध्यक्षांनी आणि शिंदे साहेबांनी, रवींद्र शिंदेजींनी विचारलं की तुमचा बायोडेटा पाठवा. आपणच आपला मोठेपणा 2 दिवसापूर्वी द्यायचा आणि कार्यक्रमामध्ये वधून घ्यायचा म्हणजे बायोडेटा. तर औरंगजेब त्याच्या दरबारामध्ये बसतो आणि त्याचा बायोडाटा वाचण्याचं काम चालू असतं की हजरत सलामत, दिनो दुनिया, अबुल मुझफ्फर मोईदीन, शहनशाह, गाजी आली आलमगीर, औरंगजेब, असं त्याचं अलकाब चालले असतात. औरंगजेब काय म्हणतो? ये सब फिजूल है शहजादे, चंगेज और तैमूर की नस्ल ने कभी शिकस्त नहीं देखी. पूरे हिंदुस्तान, कंधार से लेके तंजौर तक, पूरे हिंदुस्तान पर मुगलिया परचम लहराने का ख्वाब देखने वाली मां बदौलत आज अपनी आंखों से क्या देख रही है. हमारी आंखों के सामने शिवाजी अपनी सल्तनत की तामीर कर चुका है. हमारे लाखों के सूबेदारों को खदेड़ दिया शहजादे, उसने खदेड़ दिया. ये हमारे मामू जान अमीर उमरा शाहिस्ते खान. शर्मनाक बात तो यह है कि इनके लाल महल में छापा मारकर शिवाजी ने इनके छक्के छुड़ा दिए. तकदीर के सिकंदर थे जो जान बच गई, बस 3 उंगलियां गंवानी पड़ी. ये हमारे सिपे सलाहकार राजा जसवंत सिंह, जोधपुर महाराजा, जंग में मराठों के वार इन्होंने सीने पे नहीं, शहजादे अपने पीठ पे खाए हैं. ये सूरत के खूबसूरत सूबेदार इनायत खान बहादुर, शिवाजी ने जब सूरत पे चढ़ाई की तो ये वहां से दुम दबा के भाग लिए, शहजादे दुम दबा के भाग लिए. ये हाबशी फौलाद खान, जिनके हथेली पे मिठाई रखकर हमारे आगरा की कैद से शिवाजी फरार हो गए, सारे मंसूबों पर पानी फेर दिया. ये
रसूल खान, तबीयत खान, इनायत खान, भाव सिंह आदा, तमाम राजपूत, बुंदेली, तुर्क, ईरानी, उज्बेकी, अफगानी, मुगलिया, फौजमंद सरदार, सबको शिकस्त दे दी शिवाजी ने, सारी मुगलिया इज्जत मिट्टी में मिला दी है. पुढचं वाक्य प्रेरणा. माणूसच कसा देऊ शकतो? हाँ हाँ तौबा तौबा, क्यों फतेह हासिल होती है शिवाजी को, हमारी तरफ फौज, बारूद, तोफखाना, खजाना, हाथी, घोड़े, शिवाजी के पास तो कुछ भी नहीं है, फिर भी फतेह हासिल होती है उसे. क्यों? क्यों ये कभी सोचा है तुमने शहजादे? शायद तुम ये कभी समझ ही नहीं पाओगे. औरत, शराब, नाच गाना, शिकार, मौज मस्ती, इश्क मोहब्बत में गिरफ्तार, तुम जैसे बहादुर कभी सिवा को समझ ही नहीं पाओगे. सिवा ने मजबूत किले बनाए, अपनी फौज और असला बदाई, नए जंगे बहरीत की ताबीद की है उसने, पर उससे भी ज्यादा न जीते जाने वाले लोग तैयार किए हैं सिवा ने. हमने सिवा के सरदारों को लाखों की जागीर लालच दी, पर उन जाबाज सरदारों ने हमारे जागीर के ऊपर थूक दिया शहजादे, थूक दिया. सिवा के सरदार थकते नहीं, सिवा के सरदार रुकते नहीं, सिवा के सरदार झुकते नहीं, और सिवा के सरदार बिकते भी नहीं. शिवाजी चालाक है, पर उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है. वो अपने दुश्मन के भी मजहब, मस्जिद, मौलवी, फकीर, औरतों की इज्जत करना जानता है, तभी तो उसकी इज्जत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमां को चूम रही है. इसमें कोई शक नहीं शहजादे की हम खुश नसीब है, हमें दुश्मन भी मिला तो सिवा जैसा. शहजादे अगर हुकूमत करनी है तो सिवा का चलन सीखो, सिवा का चलन सीखो. म्हणजे औरंगजेब 5 लाखाचं सैन्य असणारा त्या काळातला बलाढ्य राजा शहजादा म्हणजे पोराला सांगतोय की आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा घे. हा आदर्श फक्त माणूसच माणसाला देऊ शकतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स देऊ शकत नाही. एक तुम्हाला महाभारतातली खूप चांगली कविता मला ऐकवायची आहे. एक मला 10 मिनिटं अध्यक्ष वेळ द्या, 5-10 मिनिटात मी संपवतो. फार चांगली कविता अशी आहे की कसं काही दिवसांनी 5-50-100 वर्षांनी असं काळ येऊ शकतो की जेव्हा माणसाला भीती वाटू शकते की यंत्रमानव आणि मानवात जर का वाद झाला तर कोण जिंकेल. तर मित्रांनो एक लक्षात घ्या, हा जो माणूस पृथ्वीवरती जन्माला आलेला आहे, हा माणूस हा सामान्य माणूस नाही. माणसाला देव होण्याची क्षमता दिलेली आहे निसर्गाने. ज्ञानेश्वर महाराजांचं एक फार चांगला अभंग आहे आणि त्याला आपण गवळण असं म्हणतो, आणि तुम्ही ते यूट्यूबला पण ऐका की त्या अभंगाच्या ओवी अशा आहेत की पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकेळ फाकती प्रभा. बरोबर. कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू येणे मज लावी याला वेडू. पुढचं वाक्य फार महत्वाचे जे मला सांगायचं की पाया पडू गेले तेव्हा पाऊलची न दिसे, पाया पडू गेले तेव्हा पाऊलची न दिसे, समोर की पाठीमोरा उभा न कळे, शेम लागो म्हणजे मिठी मारायला गेलो, शेम लागू जीवा तेव्हा मीची मी एकली, थकची पडिले ऐसे. म्हणजे त्या गवळणीचा अर्थ असा आहे की पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जेव्हा मी दर्शनासाठी पांडुरंगाच्या गेले, पाय दिसत नव्हते, पांडुरंग दिसत नव्हता, मिठी मारायच्या हिशोबाने मी त्या मूर्तीजवळ गेले तर मी स्वतःच पांडुरंग झालेले आहे असं मला जाणवायला लागलं. म्हणून भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवान कृष्ण अर्जुनाला हेच सांगतात की यो मम पश्यती सर्वत्र सर्वम च पश्यती मया. ज्या नजरेने माझ्याकडे तुम्ही बघाल त्या नजरेत मी तुम्हाला दिसेल. म्हणून अर्जुना, हे माझं विश्वरूप, हे माझं विश्वरूप नाही, प्रत्येक माणसाचं विश्वरूप आहे. माणसाला पूर्णत्वापर्यंत जाण्याची क्षमता निसर्गाने दिलेली आहे. आणि कृष्णाचं हे जे विश्वरूप आहे हे रामधारी सिंह दिनकर नावाचे उत्तरेमधले प्रसिद्ध कवी आहेत. त्यांची रश्मी रथी नावाची कविता आहे, मोठं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये कृष्ण की चेतावनी, कृष्ण वकिली करण्यासाठी जातो दुर्योधनाच्याकडे आणि असा समोर उभा असतो. दुर्योधनाला सांगतो की कशाला युद्ध करायचं, पांडवांना अर्ध राज्य मिळायला हवं पण अर्ध नको देऊस, 5 गाव तू दे, असं ओरिजिनल इंटेलिजन्स सांगते आर्टिफिशियल इंटेलिजन्सला. असा तुम्ही अर्थ काढा. कृष्ण काय म्हणतो की 5 गाव तू देऊन टाक, अर्ध राज्य नको देऊ. तर दुर्योधन काय म्हणतो की सुच्चाग्रम नैव दास्यामी बिना युद्धेन केशवा. 5 गाव सुईच्या टोकावरती समाविष्ट होईल इतकी जमीन सुद्धा मी देणार नाही. टिचबर बांध 1 फुटाने इकडे तिकडे झाला, 14 वर्ष तुरुंगात राहावं लागलं तरी चालेल, पण भावाला मी तो टिचबर बांध
इकडचं तिकडं होऊन देणार नाही असं दुर्योधन सांगतो. तर कृष्ण वकिली करण्यासाठी जातो, आपलं विश्वरूप त्यावेळी दाखवतो. बरं, पूर्ण महाभारतामध्ये 3च असे प्रसंग आहेत की जेव्हा कृष्ण आपलं विश्वरूप दाखवतो. लहान असताना यशोदा त्याला भरवत असते, रांगत रांगत कृष्ण जातो आणि माती तोंडामध्ये टाकतो. आई पळत जाते की तू माती खाल्लीस म्हणून तोंड उघड. कृष्ण तोंड उघडतो आणि त्या आईला तोंडामध्ये मुलाच्या पूर्ण ब्रह्मांड दिसतं. आईला कळतं, यशोदेला कळतं की अरे हा आपला मुलगा हा सामान्य मुलगा नाही, हा देवाचा अवतार आहे. पण मातेचं इंटेलिजन्स असं असतं की तिच्या मातृत्वाच्या समोर तो देव छोटा होऊन जातो आणि त्या देवाकडे दुर्लक्ष करते आणि मुलगा मोठा होतो आणि त्याला मुलगा म्हणून यशोदा स्वीकारते. ह्युमन इंटेलिजन्सचा हा एक प्रकार. दुसरा प्रकार, वकिली करण्यासाठी जेव्हा दुर्योधनाच्या दरबारामध्ये कृष्ण जातो तर दुर्योधन म्हणतो की अरे तुझा प्रस्ताव तर बाजूला सोड, पण तू हा जो काही शहाणपणा करतोयस ह्याच्याबद्दल ह्या गोपाल करणाऱ्या माणसाला अटक करा, तुरुंगात टाका. तेव्हा कृष्ण पुन्हा आपलं विश्वरूप दाखवतो अटक करायच्या वेळी. तर मित्रांनो, दुर्योधनाला सुद्धा कळतं की हा सामान्य माणूस नाही, हा देव आहे. पण अहंकार इतका मोठा असतो की त्या अहंकारासमोर अहंकार इतका मोठा की देव छोटा होऊन जातो आणि दुर्योधन हे विसरतो की हा देव आहे. तिसऱ्यांदा जेव्हा अर्जुनाला कृष्ण आपलं विश्वरूप दाखवतो, म्हणजे ह्युमन इंटेलिजन्सचे प्रकार सांगतोय मी तुम्हाला. तिसऱ्यांदा महाभारताच्या युद्धामध्ये जेव्हा अर्जुन गर्भगळीत होऊन धनुष्य टाकतो आणि कृष्ण विश्वरूप दाखवतो की सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण, जगी कीर्ती वाढावी, स्वधर्माची मनू रुढावी, भारोपसनी सोडावे मेदिनी हे, असा कृष्ण भगवद्गीतेचा सल्ला अर्जुनाला देतो, विश्वरूप दाखवतो. अर्जुनाला कळतं की अरे हा आपला मित्र पण आहे आणि देव पण आहे. तो खुश होतो की माझा मित्र देव आहे, तो देवाला पण स्वीकारतो आणि आनंदी होऊन मित्राला पण स्वीकारतो. कुणाला आवडणार नाही आपला मित्र देव असला तर. असे हे 3 वेगवेगळे प्रकार. तर मित्रांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगामध्ये 100 वर्षांनी जेव्हा तुम्ही आम्ही नसू तेव्हा कदाचित असं होऊ शकतं की एखादा यंत्रमानव आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावरती माणसालाच धोका देईल का, माणसावरती हावी होईल का. तर मित्रांनो, ती ही 5 मिनिटाची शेवटची कविता आणि मग मी थांबणार आहे. कृष्ण वकिली करण्यासाठी दुर्योधनाच्याकडे जातो. ते शब्द असे आहेत, राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांचे ते शब्द आहेत की हळूहळू सांगतो हिंदीमध्ये की वर्षों तक वन में घूम घूम, बाधा विघ्नों को चूम चूम, सह धूप घाम पानी पत्थर, पांडव आए कुछ और निखर, सौभाग्य न हर दिन सोता है, देखे आगे क्या होता है. सबको, सगळ्यांना कळतंय, सबको सुमार्ग पर लाने को, दुर्योधन को समझाने को, भीष्म विध्वंस से बचाने को, मैत्री की राह बताने को, भगवान हस्तिनापुर आए, पांडव का संदेशा लाए. 2 न्याय यदि तो आधा दो, अर्ध द्या. 2 न्याय यदि तो आधा दो, यदि उसमें भी कोई बाधा हो तो दे दो केवल 5 ग्राम, रख लो अपनी धरती तमाम, हम वही खुशी से खाएंगे, असी परिजन पे ना उठाएंगे. पर दुर्योधन वो भी दे न सका, आशीष समाज की ले न सका, उल्टे हरि को बांधने चला, जो था असाध्य साधने चला. जब नाश मनुज पर छाता है, पहले विवेक मर जाता है. हरि ने भीषण हुंकार किया, अपना स्वरूप विस्तार किया, डगमग डगमग दिग्गज डोले, कुपित होकर भगवान बोले, जंजीर बढ़ा के साध मुझे, हा हा दुर्योधन बांध मुझे. आणि मग कृष्ण स्वतःचं वर्णन करतो. ये देख गगन मुझमें लय है, ये देख पवन मुझमें लय है, मुझमें लय है संसार सकल, मुझमें लय है झनकार सकल, अमृतव फूलता है मुझमें, सनहार झूलता है मुझमें. उदयाचल मेरा दीप्त भाल, भूमंडल वक्षस्थल विशाल, मैनाक मेरु पग मेरे है, और दीप्ते जो ग्रह नक्षत्र सकल, सब है मेरे मुंह के अंदर. दृगहोत दृश्य अकांड देख, मुझमें सारा ब्रह्मांड देख. शतकोटि चंद्र शतकोटि सूर्य, शतकोटि सरित सर सिंधु मंद्र, शतकोटि विष्णु ब्रह्मा महेश, शतकोटि जिष्णु जलपति धनेश, शतकोटि रुद्र शतकोटि काल, शतकोटि दंडाधर लोकपाल, जंजीर बढ़ा के बांध इसे, हा हा दुर्योधन बांध इन्हें. भूलोक अतल पाताल देख, गत और अनागत काल देख, वो देख सृष्टि का आदि सृजन, यह देख महाभारत का रन, मृतकों से पटी हुई भू है, अरे पहचान इसमें कहां तू है.
अंबर में कुंतल जाल देख, पग के नीचे पाताल देख, मुट्ठी में तीनों काल देख, मेरा स्वरूप विकराल देख, सब जन्म मुझी से पाते हैं, फिर लौट मुझी में आते हैं। जिव्हा से कड़ती ज्वाल सदन, तोंडातनं आग, जिव्हा से कड़ती ज्वाल सदन, सांसों में जन्म पाता पवन, पड़ती मेरी दृष्टि जिधर, हंसने लगती है सृष्टि उधर, मैं जब भी मूंदता हूं लोचन, छा जाता चारों ओर मरण। बांधने मुझे तू आया है, अरे जंजीर बड़ी क्या लाया है। ओरिजिनल इंटेलिजन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्सला म्हणतंय, बांधने मुझे तू आया है, जंजीर बड़ी क्या लाया है। यदि बांधना चाहे मुझे मन, तो पहले बांध अनंत गगन, सुने को साध न सकता है वो, मुझे बांध कब सकता है। अरे हित वचन नहीं तूने माना, मैत्री का मूल्य ना पहचाना, तो लो अब मैं जाता हूं, अंतिम संकल्प सुनाता हूं, याचना नहीं अब रन होगा, जीवन जय या कि मरण होगा। टकराएंगे नक्षत्र निखर, बरसेगी भू पर वल्ली प्रखर, फनशेष नाग का डोलेगा, विकराल मुंह काल खोलेगा। दुर्योधन रन ऐसा होगा फिर कभी नहीं जैसा होगा, भाई पर भाई टूटेंगे, विषबान बूंद से छूटेंगे, वायस्र श्रृंगार रस लूटेंगे, भाग्य मनुज के फूटेंगे। आखिर तू भूषाई होगा, पर हिंसा का परदाई होगा। थी सभा सन सब लोग डरे, थे चुप या बेहोश पड़े, बस दो नर ना आघाते थे, धृतराष्ट्र विदुर सुख पाते थे, करजोड़ दोनों खड़े प्रमुदित, निर्भय होकर पुकारते जय जय। तर मित्रांनो, ह्या कवितेमधनं आपण काय शिकायचं, ही कविता मी तुम्हाला मुद्दामच वाचून दाखवली की कृष्ण ह्या कवितेत असं सांगतो, कवी असं सांगतो की माणसाची जी परिसीमा आहे ती अमाप आहे आणि माणूस जर स्वतःची क्षमता विस्तृत करण्याचं म्हटला तर ते असीम प्रकारे माणूस स्वतःचा विस्तार करू शकतो। आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यामध्ये आपण माणूस म्हणून किती श्रेष्ठ आहोत याची जाणीव आपण आणि आपल्या पुढच्या पिढीला कायम करून देणं हे गरजेचं आहे। अजून मित्रांनो, बोलण्यासारखे माझ्याकडे बरेच मुद्दे आहेत। आधीच मला ही चिठ्ठी पाठवली होती की मंत्री महोदयांनी बराच वेळ कार्यक्रम लांबवल्यामुळे तुम्ही भाषण कमी ठेवा, तरी वेळेच्या मर्यादेमध्ये जितकं बोलता येईल तितकं मी बोललो आहे। आजचा हा कार्यक्रम अत्यंत दिमागदार आणि अत्यंत सुनियोजित आहे। कर्तबगार माणसाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हटलं जातं, तर बालगंधर्वला जो कार्यक्रम झंजाड साहेबांनी अध्यक्षांनी घेतला होता अध्यक्ष होण्याच्या आधी, तेव्हाच त्यांचे पाय पाळण्यात दिसले होते की ही व्यक्ती प्रत्येक कार्यक्रम चांगलं घेईल। आणि अर्थातच असे कार्यक्रम जेव्हा मित्रांनो घेतले जातात, असे पाहुणे बोलवले जातात, हे साधं काम नाही। आपण खाली बसून ऑडियन्समध्ये जेव्हा असतो तेव्हा आपल्याला सोपं वाटतं, पण कार्यक्रम आयोजित करणाऱ्या माणसालाच ते माहिती असतं की याच्या मागे किती कष्ट किंवा किती जुळवाजुळव करायला लागते। तर अर्थात अध्यक्षांचं याच्याबद्दल नक्कीच कौतुक, आणि यांच्याबरोबर असणारे त्यांचे मित्र म्हणजे शिंदे साहेब असतील, अजून जे सगळे चाणक्य अध्यक्षांच्या मागे पुढे आहेत त्यांना पण याचं श्रेय जातं। इतकं बोलून मित्रांनो मी थांबतो। धन्यवाद।